आमच्या अनेक महिला तडीपार केल्या आहेत. मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप. राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळांवर सुद्धा जोरदार टीका केली आहे. फडणवीस साहेब, तुम्हीच भुजबळ यांना आमचे प्रमाणपत्र बोगस आहे असं बोलण्यास सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांना आम्हाला गोळ्या घातल्या, त्याला तुम्ही बढती दिली, असं गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले आहेत. मराठे संपवण्यासाठी तुम्ही का उतावे झालेला आहात? आम्ही तुमचे विरोधक नाहीत. कोण भुजबळ आणि कोण मी त्यांचं का ऐकावं? आम्हाला चिरीमिरी कशाला देता? आमच्या शेतकऱ्यांना मदत करा, असं सवाल करत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांसह ओबीसी नेते छगन भुजबळ यांना धारेवर धरल्याचं दिसून आलं. ते जालन्यात अंतरवाली सराटीमध्ये बोलत होते. बलिदान केले ते सुद्धा द्या ना, नोकऱ्या सुद्धा द्या ना तुम्ही त्या कबूल करू. आणि तुम्ही म्हणताय माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागले. तुम्ही द्या ना. कोण गैरसमज पसरतो ठासून सांगतो आम्ही मराठे. कोणात हिंमत आहे तुमच्याविषयी गैरसमज पसरायचा आम्ही बघतो. वय मी जाहीर सांगतो हे. पण तुम्ही वागायलाच इतका लागलात की मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना. का बरं तुम्ही माझ्यावर यासाठी नेमली? का नेमली? काय कारण तिचं? काय केलं मी असं तुमचं? मराठ्यांचं काम करतो म्हणून एवढा रोष कशामुळे? मग याचं कारणच ते. काय कारण आहे सांगा मला दुसरं आणखीन. यासाठीच्या नंतर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गोळ्या घातल्या त्यांना का बढती दिली तुम्ही? फडणवीस साहेब, ते खातं तुमच्याकडे. तुम्ही येड्यात किती दिवस काढणार आम्हाला? सगळं कळतं फडणवीस साहेब. सगळ्याला दिल्या का नाही? सगळ्याला वाटते का? सगळे मराठ्यांना हाणासाठी वेगळ्या आडनावाचे अधिकारी आणले तुम्ही. मराठ्यांविषयी जातीवाद असणारे, जातीनं बरबाटलेले, ते जातीवादाच्या विचारानं बरबाटलेले अधिकारी तुम्ही आणले ना. आम्हाला मारायला लावलं त्या अधिकाऱ्यांच्या हातानं. त्या हरामखोर अधिकाऱ्यांना सुद्धा आया बहिणी सुद्धा बघितलं नाही. त्यांच्या घरात जसं काय आया बहिणी नाहीत, इतक्या ताकदीनं त्यांनी मारलं. बंदुकीच्या दस्ते डोक्यात घातलेत. होत आहे का फडणवीस साहेब तुम्हाला सहन आहे? रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिले म्हातारे माणसं उचलायला तुमचे पोलीस उचली नाही, मुंडक्यावर पाहिजे त्यांच्या. लाज वाटली पाहिजे गृहमंत्री म्हणून. किती वाईट घटना झाली ती. तुम्हाला आणखीन सांगतो, या देशात आणखीन महिला तडीपार झाल्या नसत्या. त्या वाघोलीच्या आणि त्या उमरखेडच्या, तिकडच्या लातूरच्या आणि त्या अमरावतीच्या महिला तडीपार केल्या हो तुम्ही. काय चालवतो तुम्ही? कोणत्या मस्तीत येत? कोणत्या मस्तीत येत? तुम्हाला जर तुमचंच कळायला तयार नाही, तुमचे लोक का बोलायला लागले मला? काय काम आहे ते? कोकणातले नेते बोलतात, ते दरेकर बोलतात. काय कारण आहे यांचं? यांना काही बोललो आम्ही? तुम्ही सांगितल्याशिवाय बोलतात काही? तुमच्या सत्तेतले लोक नाही का? छगन भुजबळ कोणाच्या सत्तेतला आहे? चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील, हे कोण आहेत? ते गोंगडे का भोंगडे कोण आहे? देव ते बाळा भोंगडे का घोंगडे देव? गचपाने कुठून आणलं ते बदग? ते कापूस बोंड्या कुठून आणला देव? गोंड्या देव? पोळ्याचा बैल कोण आहे ते? पागल समजता का तुम्ही आम्हाला मराठ्याला? कशाला आणले हे माकडं? हे काय करणार आहेत आमचं मराठ्याचं? काय करणार आहे ते? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.